एसटी स्थानक परिसरात रॅपिडो ॲपच्या माध्यमातून अनधिकृतपणे प्रवासी वाहतूक करणाऱ्या दुचाकींवर आरटीओ आणि शहर वाहतूक शाखेने संयुक्तपणे धडक कारवाई केली। या कारवाईत 11 दुचाकींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून एका वाहनधारकाला 10,000 रुपयांहून अधिक दंड ठोठावण्यात आला। महाराष्ट्रात आवश्यक नियम आणि अटींची पूर्तता न झाल्याने रॅपिडोच्या माध्यमातून दुचाकीवरून प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी नसल्याचे आरटीओकडून स्पष्ट करण्यात आले। तरीही आर्थिक फायद्यासाठी अनेक तरुण दुचाकी रॅपिडो ॲपवरून नोंदवून प्रवासी वाहतूक करत असल्याचे आढळून येत आहे। तरुणांनी रॅपिडोवर दुचाकी नोंदवू नयेत असे आवाहन शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक विजय खोमणे यांनी केले। नियमबाह्य वाहतूक करताना आढळल्यास दंडासह कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते। तसेच अपघात झाल्यास विम्याच्या दाव्याबाबतही अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे। एसटी स्टँड, रेल्वे स्टेशन आणि गर्दीच्या ठिकाणी अशा अनधिकृत प्रवासी वाहतुकीवर आरटीओ व वाहतूक पोलिसांचे लक्ष असून यापुढेही कारवाई तीव्र करण्यात येणार आहे।